तर आपण मागच्याच बघितलं होतं जेव्हा मनोज जरांगे पाटील हे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत गेले होते त्यावेळेस ठिकठिकाणी जेवणाची मोठ्या प्रमाणावर सोय करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा जेव्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत तर आता सुद्धा पुन्हा एकदा अशा पद्धतीने जेवणाची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या गावांमधले जे लोक आहेत जे मराठा बांधव आहेत ते गाड्यांमधून हे जेवण देत आहेत आणि हे जेवण इथे आणले जाते। जे आंदोलक इथे येत आहेत इथे बसत आहेत त्यांच्यासाठी ही सगळी सोय केलेली आहे। खरं तर 2 दिवसापासून ही सगळी सोय करण्यात आलेली आहे। आपण इथे काही गावकरी त्यांच्याशी बोलूयात। ताई, कधीपासून ही सोय सुरू झालेली आहे? आम्ही बघितलं की मागच्या जेव्हा आंदोलन झालं तेव्हा मोठ्या प्रमाणात अशी सोय होती, आता पुन्हा एकदा तसंच दिसतंय। कारण दादाचं उपोषण चालू होतं, दादाच्या जेव्हा नाकातून रक्त झालं जनतेला कळलं, जनतेला जसंच कळलं की दादाला त्रास होतोय तर तशीच जनता इथं असा ओघ इथं एवढा उसंडला की महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून लोक इकडे यायला लागले आणि ते आलेले लोक उपाशी जाऊ नये त्या हिशोबाने दादानी सांगितलं की बाबा आम्हाला की इथलं सोय करा त्यांची। तर आम्ही म्हणलं हो, आम्ही आमच्या गावातून तर आमची चालूच होती, पण येणारा प्रत्येक बांधवाला वाटलं आमचं काहीतरी योगदान असावं तर त्याच्यातल्या त्यांनी गावातून महिलांना सकाळी 3ला 2ला उठून सगळ्या महिला स्वयंपाक करतायत आणि प्रत्येक बांधवाकडे देत आहेत की आंतरवालीमध्ये नेऊन जे लोक येत आहेत लांबून की त्यांच्यासाठी हा घेऊन जा। कोणी लोणचं द्यायलंय, कोणी ठेचा द्यायलंय, कोणी भुरकी द्यायलंय, कोणी प्रत्येक आपल्या जसं येईल ते त्या हिशोबाने काम करून ते द्यायला लागलेत प्रत्येक जण की आंतरवालीतला एकही बांधू एकही भगिनी आणि आमची काव्या इथं काव्या पण आहे आणि ती काव्या पण एवढीच आहे, पण ती प्रत्येकाला म्हणाली खा या पोळी घ्या लोणचं घ्या प्रत्येकाला। आणि आमचं हेच राहील की आमच्या दादाला आमचं आयुष्य लागो, आमचे दादा हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही पण त्यांना योगदान म्हणून इथं सगळं करतो आणि दादाचं एवढंच आहे की आम्ही किती लोकांची व्यवस्था साधारण आम्ही बघतो की आता पातेली भरून येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावरनं जेवण येत आहे, अनेक गावातून यायला लागली त्याच्यामुळे एक पातेलं नाही इथं 10 पातेले भाजी व्हायला लागली आणि ठेचा आता मोठाले भगुने भरून यायला लागले, जवळजवळ 1,00,000-1.5 लाखच्या वर सोय व्हायला लागली इथून आणि प्रत्येक बंधू जेवून जायलेत, मग भगिनी जेवून जायल्यात आणि घेऊन बी यायल्यात। असं काही नाही की नुसते घेऊन येत आहेत, प्रत्येक गावातून प्रत्येक महिला करून आणायला लागली आणि इथं लोक जेवून चाललेत। बघितलं तर गर्दी वाढायला लागली आहे, आता कसं नियोजन आहे सगळं या जेवणाचं? बाहेरचे समाज बांधव इथं जेवणाची व्यवस्था आणतात तर आम्ही स्वयंसेवक आहेत गावातले सगळे रात्रंदिवस त्यांची सेवा करतो। दादाची इच्छा आहे की मी उपोषण करतोय, त्रास मला होतोय, समाजासाठी करते ते, पण माझ्या समाजाला काही त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यामुळं 2 लाख 2.5 लाख लोकांची इथं दररोज व्यवस्था केली जाते जेवायची। आता 4-5 ठिकाणी जेवणाचं व्यवस्था केली इथं आम्ही असं वाटप करतो सगळं। आता गर्दी वाढायला लागली हळूहळू, आता हे पण वाढत जाईल। हो, जेवढी गर्दी वाढेल तेवढं आम्हीच सांगतो की आणू नका, थोडं जेवढं लागेल तेवढं सांगतो, नाही तर आणखीन घेऊन यायला तयार असते तर गावातून किती करण्यासाठी तयार येतं, पण जेवढं लागेल तेवढं आणायचं सांगतो। काय आम्ही बघतोय की मागच्याच पण ह्याच पद्धतीनं जेवण आणलं होतं, गाड्यांमध्ये भरून ट्रॉलीमध्ये भरून जेवण आणलं होतं, लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। पुन्हा एकदा तशीच पद्धती आहे की मराठा बांधव घरी आहेत किंवा त्यांना येणं शक्य नाही ते आता जेवण पाठवत आहेत। हो, नाही ज्यांना येणं शक्य नाही ते पण येऊन थोडा वेळ देऊन जातात इथं, पण ज्यांना शक्य आहे ते भरपूर जण इथं बाहेर गावचे पण भरपूर वेळ 24 घंटे वेळ जातात आणि सकाळी नाश्त्यासाठी नियोजन असतंय, दुपारी जेवणाचं, संध्याकाळी जेवणाचं, पाण्याचे टँकर उभे येतं। कधीपर्यंत असणार आता? कधीपर्यंत असणार आहे? दादाचं उपोषण चालू आहे, आंदोलन चालू आहे तोपर्यंत। जसं यांनी सांगितलं की आता हे पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे, वेगवेगळ्या भागांमधनं हे सगळं जेवण यायला सुरुवात झालेली आहे, लोक पण सुद्धा वाढत आहेत, गर्दी सुद्धा वाढते आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आपण बघतोय की आता जेवणाचं सुद्धा नियोजन सुरू आहे। इकडे तर मी मंदारला विनंती करतो, इथे असे मोठमोठे जे ट्रॉली आहेत त्या ट्रॉलीमध्ये आणलं जातं जेवण आणि त्यानंतर मग इथे ते एकत्र केले जातं आणि इथे जे आंदोलक येत आहेत त्यांना हे सगळं जेवण दिलं जातं। कुणी इथे उपाशी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे। मनोज जरांगे पाटील जरी आंदोलन करत असले, उपोषण करत असले तरी इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याचं पोट भरावं, त्याला जेवण मिळावं हाच इथल्या गावकऱ्यांचा हेतू आणि त्यामुळेच आता आजूबाजूच्या गावांमधले जे लोक आहेत ते आता अशा ट्रॉलीजमधनं वेगळं जे जेवण आहे ते पाठवत आहेत। गर्दी वाढते, लोकांची संख्या वाढते, कारण ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या खरं तर त्यांची तब्येत ढासळली होती त्यानंतर लोक पुन्हा एकदा इथे यायला लागले आणि या उपोषणाला पाठिंबा द्यायला लागले, त्यामुळे जशी अशी गर्दी वाढते त्याच पद्धतीनं आता जेवणाची सोय सुद्धा इथं केली जाते। कॅमेरा पर्सन मंदार चव्हाणसह राहुल गायकवाड, मुंबई तक, अंतरवाली सराटी।